एकदम नॅशनल पार्कला आहे आम्ही. त्याला हात नको लावू. वेगळे वेगळे यांचे ॲनिमल्सचे शिंग विंग ठेव. भाई टी गार्डनला आलोय. फोटो पॉइंटला चाललोय फोटो काढायला. भाई हे बघा एक नंबर आहे टी स्टेट. आपण मोबाईलमध्ये पण काढूया फोटो. हा ह्याच्यामध्ये पण काढू. हे आठवण म्हणून आपल्याला काढायला काय होतंय. सर फ्रॉम हाऊ मच इयर्स यू आर वर्किंग लाईक द फोटोग्राफी? 80. हो मला वाटतं आम्हाला काय 80 इयर्स कसं काय असू शकतं. येडा बनवतोय वाटतं. यायचं. ओ माय गॉड. We'll see, then we'll again like 2 photos we can have. हे बघा रेडी होते फुल टी वाली. स्पेक्स काढून घेते का? मजा येणार आहे. हे बघा. ओ भाई मागे व्ह्यू बघा किती मस्त आहे. प्राजक्ता हो ये ना व्हिडिओमध्ये. व्ह्यू बघा किती मस्त व्ह्यू आहे. आयला तो फोटो काढायला घेतलेला. आता फोटो काढलेला आहे त्याने. बघू कसं आहे. त्याला 100 रुपयाचा फोटो घेतो. टी एस्टेट्स काय मस्त आहे यार. खूप मस्त आहे टी एस्टेट्स. काय प्राजक्ता? आणि वेदर पण एवढा मस्त आहे ना. खूप मस्त वेदर आहे. हे जे तुम्ही बघितलं हे मी पहिला लहान असताना फक्त माझ्या पुस्तकाच्या जे आपलं हे असतं ना काय बोलतं ते पुस्तकाचं स्टार्टिंगचं पेज कोणतं असतं त्याला काय फर्स्ट पेज असतो नाही का त्याच्यावरच बघितलेलं होतं. आज मी अक्षरशः लाईव्ह बघितलं. काय भारी वाटलं. खूप मस्त होता. एक्सपिरियन्स खूप चांगला होता. काय प्राजक्ता? आणि हा आम्ही मस्त फोटो काढला आमच्या दोघांचा. त्याच्यामध्ये दिसेल का माहीत नाही. दिसत असेल. हां गेटअपमध्ये काढलेला फोटो. जेवण करून आता बसलोय आतमध्ये. अन्नपूर्णा म्हणून एक रेस्टॉरंट होता तिकडे गेलेलो. प्युअर व्हेज. खूप चांगलं जेवण होतं. घरासारखं जेवण होतं. आता आम्हाला जायचं आहे भाई. आज खूप गर्दी आहे. खूप 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 हेवी गर्दी आहे. लोकल्सची जास्त गर्दी आहे कारण की सुट्टी आहे तर लोक जास्त इकडचे लोकल लोक माटुपट्टी डॅम इको पॉईंटला वगैरे जास्त जातात. तर मग खूप जास्ती इथे मार्केट्स वगैरे गर्दीच गर्दी भाई. गर्दीच गर्दी. आलो आम्ही आता टाटा टी म्युझियम. टी म्युझियम रिपल टी. द मार्केट्स ऑफ रिपल टी. काय एंट्रन्स फी आहे. एन्शियंट इन्स्ट्रुमेंट ऑफ काय माहिती काय. हा बघा काहीतरी आहे. राजत्ता कुठे एंट्री मारताच असे वेगळे वेगळे यांचे ॲनिमल्सचे शिंग विंग ठेवले तर ओरिजिनल आहेत का काय माहीत नाही. आणि इकडे आयन एजच्या टायमाचा मटका आहे भाई. हा मटका कोण माहीत नाही. इंजिन ऑफ रेल्वे. जुन्या जमान्यातलं चाक. दिस full original. I only know eyeglass. Oh, other all original. Chemically stuffing. Oh, this also the skeletons. Yes, chemically stuffing. Chemical stuffing. भाई ओरिजिनल आहे असं बोलतो. फक्त डोळ्यांना हे केलेलं आहे त्यांनी. काय बोलतात त्याला. डोळ्यांना काहीतरी ग्लास लावलेला आहे. अरे ते केमिकल स्टफ आहेत ना. स्टफ आहेत ते. म्हणजे फक्त बाहेरचं लेअर त्यांचं पूर्ण. बाकी सगळं स्टफ आहे. वाईल्ड बोर आहे. बियर आहे. सांबार बियर आहे. स्पॉटेड डिअर. हा काय आहे. कोणता रेड आहे हा. बार्किंग डिअर.
बार्किंग डिअर म्हणजे काय कुत्र्यासारखा मुकतो की काय? निलगिरी तार भाई काय बिगिनिंग ऑफ ओ भाई हे काय इंडक्शन मोटर मेड इन इंग्लंड 1919 भाई इकडे 1924 मध्ये जेव्हा फ्लड आलेला तेव्हाचे पण फोटोज वगैरे आहे. मस्त फोटोज आहे. एरिक फ्रान्सिस ऑन मोटरसायकल भारी. मला वाटतं ही रॉयल एनफिल्ड आहे जुनीवाली सगळ्यात स्टार्टिंगवाली. बघा भाई पहिला हंटिंग इथं चालायची. हँड पेंटेड आहे. कशी हँड पेंटेड? हां एकदम त्यांचे सही आहे. ज्यांनी केलं ते एक नंबर. ती चहापत्ती भाई वास येतो चहाचा. मी तर चहा पित नाही पण तरी मला वास तर समजत नाही असं वाटतंय. पण असं वाटतंय गाई म्हशींच्या तबेल्यामध्ये आलं खरंच. चहापत्ती. It's a tree that grows up to 25 feet. वो 25 feet तक बढ़ते हैं. 25 अड़ियोളം വളരും. We just keep on chopping down. हम लोग काटते रहते हैं. For our convenience, this one. We started planting during 1800s. Still, we use the same tea. We have crossed more than 140 years plus in Munnar. In general, we say lifespan of a tea is of 400 to 450 years. White tea is a medicinal one. Not tasting, mild taste. Okay. Mild taste and mild color. Okay. White color. Only medicinal. Mild color. Mild color. Rose tea, rose black tea try करते. Okay. मला हे असं घ्यायचं आहे यांच्याकडे असेल हे अशी टी वाला. हां मग ते रोज टीचं भेटेल ना आपल्याला प्रीमियम. इकडे भेटेल का? हां आपण घेऊया मला जर चांगली वाटली तर. म्हणजे ॲसिडिटीसाठी वगैरे कधी ऑफिसमध्ये झाले. हे ॲसिडिटीसाठी टेन्शन काय घेते एवढं. आता प्राजक्ताचा फर्स्ट इम्प्रेशन बघूया आपण रोज टीचा. रोज टी प्रीमियम. ती रोजमुळे येते. बाहेर पी. तर हे पण भाई तेच व्ह्यू आहे. डोळ्यांना तेच दिसतंय पण मस्त वाटतंय. हे बघा हे दोन वेगळे ब्राऊन वाले बोलला ना. हां ते ब्राऊन वाले कटिंग नाही करायची सध्या कारण ती त्यांना काढायची. आणि जे कटिंग करतायत ना ते आता नवीन विकण्यासाठी. आणि हे जे झाडं लावलेले आहेत त्यांनी हे किती 140 वर्ष वर्षापासून लावले. म्हणजे तेच परत म्हणजे त्यांना असं लवकर शेतीमध्ये हे पण लावायचे परत खरे ना आपल्या गावाच्या एरव्याकुलम नॅशनल पार्कला आलोय भाई. गर्दी बघ केवढी आहे. किती वेळ लागेल आम्हाला जायला. आता आलोय वरती. आता वरती नॅशनल पार्कला जायचं आहे. तर हिला भूक लागलेली होती त्यामुळे मक्का घेतला खायला. लय भूक लागली तिला आज. मला वाटलं की मी घरी आणि नॅशनल पार्क फिरता खाणार. फिनिश नॉट अलाउड फिनिश फास्ट फूड. बकरी बघायसाठी आलोय भाई.
एवढ्या वरती 1-1.5 तास तुम्ही बघितलं ना केवढी मोठी लाईन होती फक्त बकरी बघायसाठी. एवढी मोठी लाईन. बघूया काय स्पेशल आहे त्या बकरीमध्ये. भाई बकरी बघायसाठी परत वरती चढावं लागेल. ते लोक माउंटेन बकरी आहेत ना तर ते वरती असतील प्रजा. माउंटेन म्हणजे ते वरती असतील. तर मग आता वरती जावं लागेल. चला जाऊ खाली. आपण नव्हतं यायला पाहिजे डॅमला तर गेलो असतो. तिकडे तरी थोडं पाणी वगैरे होतं. इको पॉईंट होतं. आता असं वाटायला लागलंय तेच बरं होतं. इकडे काय काहीच नाही. तो बघ आता आलोय. चल बकरी बघूनच जाऊ. एवढा वेळ थांबलोय तर. अरे भाई ती बकरी बघण्यासाठी परत वरती किती जायचं आपल्याला. ए मम्मी. आणि तिकडे व्ह्यू आहे. कुठे व्ह्यू आहे. त्या साईडला समोर. ऊन बघ एवढं. हो भाई हे बघ. ही बघा अशी बकरी दिसते पण अशी बकरी तर मला कुठेच दिसत नाही. तिथे पाटी लावली डू नॉट टच. डू नॉट टच. अरे भाई बकरी तर दिसू द्या. बकरीच नाही दिसत आहे. एक बकरीसाठी आम्हाला खूप चालावं लागतंय भाई. एवढं पूर्ण चालावं लागतंय. तिथे आम्ही विचारलं फक्त 2 बकऱ्या आहेत. 2 बकऱ्यांसाठी. ते पण काय बोलले ते पण दिसले तर दिसतील भाई. नाही तर ते पण नाही दिसणार. काय यार या बकऱ्यांचं खरंच ना काय करू. भाई भेटले. बकरी भेटले. हा मादा आणि त्याची मम्मी आहे. वाव भेटली. जे बघायचं होतं तेच भेटून गेलं. एवढं वरती जायची गरज नाही. त्याला हात नको लावू. बरं झालं तिथपर्यंत जायला लागलं नाही भाई. इकडेच भेटून गेले. ते आणि अजून एक बाळ मेल आणि फिमेल बाळ असे जर घेऊन गेलो तर आपण त्यांना वाढवू शकतो ना. काय नाही. का नाही. अगं ते अलाउड नाहीये असं. संपून चालले ना इकडे असे पण. आज तसं थोडी अलाउड असतं. आम्ही बघितली. आम्हाला दिसली. जे आम्हाला स्वतःहून चालत आलेली ती आम्हाला दिसली भाई. बकरी नाही बोलणार त्याला मी. त्याचं नाव एक्झॅक्ट काय ते बघायला लागेल पण ती बकरीच आहे. बकऱ्यासारखीच आहे. डिअर आणि बकरीचं मिक्सचर वाटतं ते. ते पण खूप सुंदर आहे. खूप छान आहे. खूप छान आहे. डोळे खूप छान आहे. तुम्ही बघितलं ना खूप भारी आहे. त्याचे शिंग पण खूप छान आहेत आणि शेपटी एवढीशीच आहे त्यांना. पण ते मला वाटतं एक्सटेंट होत आलेत ना इकडचे लोक पण ना. खरंच म्हणजे त्याला हात नाही लावायला सांगितलं तरी त्याला हात लावतायत. त्याचं पोट काय दाबतायत. काय काय करतायत ना खरंच. नाही तर रेंजच नाही. निलगिरी तहार बोलतात त्याला. निलगिरी तहार. हे बघा इकडे लिहिलेलं आहे. पण खूप क्यूट आहेत. ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचून घ्या. वाचायचं आहे तर छान आहेत. खूप भारी आहे. शिंग पण खूप छान आहेत. मी इथे बसते थोडंसं. आणि या साईडला मला वाटतं वॉटरफॉल वगैरे आहे. छोटा मोठा वॉटरफॉल आहे आणि व्ह्यूच आहे. आणि त्या साईडला अजून असतील तसे निलगिरी तार. भाई बकरीवरनं डायरेक्ट निलगिरी तार आलो तिला बघितल्यानंतर. सेंचुरीमध्ये वाईल्ड लाईफ नॅशनल पार्कमध्ये येऊन आम्ही निलगिरी तार बघितला. खूप सुंदर आहे पण ती खूप सुंदर आहे. म्हणजे तिच्या आईज पण खूप छान आहे. ब्ल्यू आणि ब्राऊनचा मिक्सचर आहे आणि तिची एवढीशी शेपटी आहे. छोटा बच्चा कलर पण खूप छान आहे. नाही मोठीची पण एवढीच आहे. हो खूप छान आहे. मला खूप आवडली. खूप आवडली मला. खरंच खूप आवडली मला. किती गोड असते. आणि अजून काय. आणि काय नाही. खूप सुंदर आहे इकडे. हा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू बघून आम्हाला इथे म्हणजे हवा पण जी लागते ना ती खूप थंड हवा लागते अशी मस्त एकदम. आणि हा व्ह्यू मला वाटतं इथे येऊनच फील करू. इथे येऊनच बघू शकतो. फील करू शकतो. तिथे डोंगरामध्ये क्लाउड्स आहेत. पण असं कधी कधी असं इरिटेट होऊन जातं की बाबा नाही बस झाला आता. पण हे कुठं बघायला भेटणार आहे का आपल्याला दुसरीकडे. ते तर आहेच. नाहीच भेटू शकत. पण मजा आली.
आणि पूर्ण ग्रीन आहे, पूर्ण ग्रीनरी, एकसारखी ग्रीनरी नाही. ती कशी माहिती का, मध्येच मोठे मोठे झाडं आहेत आणि मध्येच चहाचे मळे आहेत, परत मोठे झाड आहेत, परत चहाचे मळे आहेत, त्यामुळे छान वाटतं एकदम. म्हणजे जंगल प्लस शेती असं मिक्सचर आहे इकडे. मस्त आहे. पण जेवढं जंगल आहे त्या मानाने इकडे वाईल्ड लाईफ खूप कमी आहे असं मला वाटतं. तू बघितलं ना म्युझियम मध्ये किती ते हंट करून ठेवलेत, हंटर त्यामुळे ते खूप झालंय पहिला, त्यामुळे मला वाटतं एक्सटेंड झालेले आहेत भरपूरसे. हे पण होणार आता काही दिवसात एक्सटेंड. काय नाही राहिले, थोडेच राहिलेले आहेत. निलगिरी काय राहिले, निलगिरी तार. निलगिरी तार पाऊस पडणार आहे मला वाटतं, कारण की हे बघ ना या पूर्ण ग्रीनचं व्हाईट झालंय. भाई आता 1-2-5-10 मिनिटापूर्वी पूर्ण डोंगर क्लिअर होता, आता लगेच फॉग दिसतोय पूर्ण रस्ता भर, नुसता फॉग. हे बघा इकडे बघा कसे येत आहेत बघा, ढग कशी येत आहेत बघा. ढग आहे की काय काय समजत नाही. बससाठी थांबलो आणि वाव जो वेदर झालाय ना, असं थंड थंड पाण्याचा जो ड्रॉपलेट्स आहेत ना असे आतमध्ये घुसतात असं वाटतंय, थंड थंड. चल भाई, ढगांच्या वरती आहे ना आपण, ढगाच्या वरती आहे बघा ढग, इथे ढग आहेत, काय व्ह्यू आहे वाव. भाई बरं झालं आलो इकडे, बरं झालं. एक स्किप करणार होतो. कसं वाटतंय ढगांमध्ये बसून तुला? हे बघा काय ढग आहे, ढगा पूर्ण ढग. प्राजक्ता कसं वाटतं आता ढगामधनं खाली उतरते? ब्यूटीफुल को क्या बोलते हैं? मल्याळम में ब्यूटीफुल को क्या बोलते हैं? मनोहरम. What a मनोहरम. मनोहरम व्ह्यू, ब्युटिफुल व्ह्यू, मनोहरम व्ह्यू. आलो खाली आहे आता, बसमधनं पण उतरलो. तुम्हाला कसा वाटला मी नक्की कमेंट करून सांगा. भाई पूर्ण थंड झालेत, एकदम मस्त थंड झालेत. त्रास होतो आता कंटाळा आलाय. आता असं वाटतं की जाऊन हॉटेल रूममध्ये जाऊन चेक इन करून आणि आता जरा आराम करावं. खूप टाईम झाला भाई, सकाळ 8:30 वाजेपासून बाहेर आहे. आता जाऊ घरी, आता जाऊ हॉटेलला जाऊ. भाई फुल फॉग आलाय आता तर, फुल फॉगमधनं आम्ही खाली चाललो आहे. मला ॲक्च्युली बॅटरी आवरून ठेवायची होती हॉट चॉकलेटसाठी, पण आता मला नाही वाटत की बॅटरी उरेल, पण व्ह्यू एन्जॉय करावा. आपण चॉकलेट फॅक्टरीला, मला जायचं होतं चॉकलेट फॅक्टरीला, मॅकोफा चॉकलेट फॅक्टरी. अरे थांब, फोन घेऊन घेतो, फोन विसरून जातो मी दरवेळेस. नाही हे ओरिजिनल आहे वाटतं. हे बघा भाई कोको. आम्ही आलो आहे आता चॉकलेट फॅक्टरीला. तो एक्सप्लेन करणार आहे आपल्याला कसं चॉकलेट बनवलं जातं, कसं नाही. त्याचे सीड्स मस्त. आता हॉट चॉकलेट आलेलं आहे, आम्ही आता हॉट चॉकलेट एन्जॉय करणार आहे. इकडे आल्यानंतर हॉट चॉकलेट नाही पिलं तर मग कसं चालेल, म्हणून मग आम्ही हॉट चॉकलेट घेतलं आहे. आता लेट्स सी कसं आहे. स्मेल तर मस्त आला आहे ना.